एवढं मरणाच्या दारात आहे, पण मला ते महत्त्वाचं नाही. तू माझ्या मुलाला मारलंस. फक्त एवढंच होतं की पडतील, अनुचा पाय मोडेल, मग तिचं बाहेर जाणं बंद होईल. सो हे इंटेन्शन होतं. आणि आमच्या सीरियलची संस्कृती आपण म्हणू ना, तर आमच्या डायरेक्टर साहेबांच्या हातात आहे. आणि माझं काही ऐकलं नाही, सगळं बायकोचंच ऐकत बसला, तर मला टेन्शन आहे. म्हणून मी घाबरले जरा. खेळायला मे बी मिळेल होळी, रंगपंचमी की नाही मिळणार काहीच माहिती नाही. पण ते नाटकाला चालले होते. माझा 10 दिवस तो रंग जात नव्हता. अजिबात नाही एवढं. तर नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज माझ्यासोबत आहे मी संसार माझा रेकीते या मालिकेतील सर्व आर्टिस्ट. तर तुम्हाला कसं वाटतंय इथे टेलीचक्कर रिजनलमध्ये बोलून? खूप छान वाटतंय. आम्हाला खूप डेली सोपला मजाच येते. रोज आम्ही भेटतो, मस्त मजा करतो आणि सीरियल पण आमची सुंदर आहे. सगळ्यांना आवडतीये. खूप छान-छान आमचे प्रत्येकाचे कॅरेक्टर पण खूप छान आहेत. तुम्ही बघतच असाल, तुम्हाला आवडतच असेल आमची मालिका. पण छान आहे आमची मालिका. बरं वाटतंय. छान वाटतंय तुमच्याशी बोलून. परत तुम्ही आलात इथे त्यासाठी थँक्यू. आणि मालिका तर तुम्ही बघताय, छान सुरू आहे. टेलीचक्करमध्ये येऊन आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय. तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करून तुमचा जो काही आमच्या सिरियलबद्दलचा फीडबॅक आहे किंवा आमची धमाल मस्ती आपण शेअर करू, मजा करू. देन आता मालिकेचा अपकमिंग ट्रॅकमध्ये अविनाशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि सीमा ह्यांच्यामध्ये खूप असा मोठा रोल आहे त्यांचा. तर त्याबद्दल तुमचं काय की घरामध्ये मालिका म्हणून प्रेक्षक तर बघत नाही, एक आपली भावना, एक आपली कथा म्हणून बघतात. तर तुम्हाला आतून ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल या मालिकामधून किंवा ॲक्सिडेंटचा जेव्हा ट्रॅक झाला, अविनाश हॉस्पिटलमध्ये गेला, तर तुमच्या आतमधली काय अशी परिस्थिती होती, सिच्युएशन होती आणि तुम्ही कसं त्याला डील केलं? अविनाशचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे हे अजून कळलेलं नाही आहे. आम्हालाही कळलेलं नाही आहे. म्हणजे ती बातमी गुलदस्त्यात आहे आज. हां, ऑडियन्सला कळलं आहे का? अच्छा, ओके. पण मला माहीत नाही आहे किंवा आमच्यापैकी कुणालाच माहीत नाही आहे आमच्या कॅरेक्टर्सला. सो आता जसं पुढे जाईल सीरियल आणि जसे ते ट्रॅक्स उलगडतील ना, तसं तसं आम्ही रिॲक्ट करू आणि काय पण ऑडियन्सचे खूप छान फीडबॅक मिळत आहेत. तुला काय फीडबॅक मिळतो? सीमाला म्हणशील तर अविनाशच्या ॲक्सिडेंटबद्दल तिला त्याचा ॲक्सिडेंट काही घडवून आणायचा नव्हता. म्हणजे त्याला काही इतकं व्हावं अशी तिची इच्छा नव्हती. तिचं फक्त एवढंच होतं की पडतील, अनुचा पाय मोडेल, मग तिचं बाहेर जाणं बंद होईल. सो हे इंटेन्शन होतं. पण आता एवढं सगळं झाल्यावर ती स्वतःच इतकी घाबरली आहे की तिला भीती की आता ती पकडली जाईल का? पकडली गेली तर राजन काय रिॲक्ट होईल? मला घराच्या बाहेर काढतील का? सो आत्ता सध्या सीमाचा टेक हाच आहे की तिला भयंकर टेन्शन आहे की CCTV फुटेजमुळे पकडली जाते का वगैरे. बाकी यांना तर अजून माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. आम्हाला तसं असं डाऊट आहे, पण जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा असं फील झालं की एखाद्या आपल्या घरचंच कोणाचं तरी झालं आणि आपण त्या पूर्ण प्रेशरमध्ये असतो ना, एकदम तसंच सगळं होतं इथे सिच्युएशन. सो हा तो तर झालेला आहे त्या ॲक्सिडेंटचा, तो आता घरी आला आहे. सो आम्ही आता थोडेसे कूल डाऊन आहोत. मला तर खूप वाईट वाटले कारण माझा मुलगा आहे, कमवता मुलगा आहे, घर चालवतोय आणि माझा राग फक्त तिच्यावर आहे, की तिच्याबरोबर फिरायला गेला आणि ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे मी भयंकर तिच्यावरच चिडले. एवढं ॲक्सिडेंट झालंय मुलाचा, एवढं मरणाच्या दारात आहे, पण मला ते महत्त्वाचं नाही. तू माझ्या मुलाला मारलंस. तूच माझ्या मुलाला हे केलंस आणि खर्च एवढा करायला लावलास. तुझ्यामुळे ॲक्सिडेंट झाला. तू त्याला घेऊन गेली नसतीस तर ॲक्सिडेंट झालाच नसता. हेच मी तिला बडबडते सारखी. पण आता मला तर सीमावर अजिबात डाऊट नाही. कारण ती तर माझी घरातली लाडकी सून आहे. त्यामुळे मी तिला काहीच बोलत नाही. आता बघूया, कळल्यानंतर मी तिची बरोबर करते मग. तर अविनाश ज्यांचं आहे ते एक ग्रे कॅरेक्टर, एक वेगळी भूमिका आहे. पण अनुप्रियासोबत एक सॉफ्ट त्यांचा असं हे आहे, इक्वल सिक्वेन्स आला होता. पण आता त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? जेव्हा त्यांचं थोडंसं लव्हिंग डविंग मुवमेंट सुरू होते, तर तुमच्या मनामध्ये असं आतून खूप असं आनंद होता की नाही, माझ्या सासू आणि मुलगा एकत्र आहे, तर मला खूप आनंद होतो की नाही, माझा मुलगा आता माझी सास सोडून माझ्या सोनेच्याच मागं लागला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, ते झालंच. मला ते खूप राग येतोय, की आता तो मुलगा तिच्या जर हवाली झाला तर मला तो विसरून जाणार आहे. ही मला जास्तीत जास्त भीती आहे. म्हणून मी तिच्याजवळ जाऊ त्याला देत नाही. नाही, 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 ती चुकीचीच आहे, चुकीचीच आहे. कारण प्रत्येक सासूला भीती वाटते, की माझा मुलगा सुनेच्या आहारी गेला तर आईला विचारणार नाही, हे नाही ते. म्हणून मला खूप अविनाशची भीती वाटते, की तो लवकर बरा झाला आणि माझं काही ऐकलं नाही, सगळं बायकोचंच ऐकत बसला, तर मला टेन्शन आहे. म्हणून मी घाबरले जरा. तो लवकर नाही बरा झाला तरी चालेल मला. असं तुम्हाला वाटलं होतं? हो, कारण तो तिचं ऐकेल ना सगळं म्हणून. कारण तिने काही करून ते हॉस्पिटलचं बिल भरलंय.
माझ्याकडे पैसे असून पण मी दिले नाहीत त्याला. पण आता तिने बिल भरलंय म्हणजे मला टेन्शन आहे, म्हणजे तिचंच ऐकेल तो, असं मला भीती वाटते जरा. ओके, तर आता लवकरच होळी सण येतो आणि महाराष्ट्राचा खूप आवडता सण आहे होळी आणि पुरणाची पोळी. हे तर वाक्यच आहे. तर तुमच्या काही मेमरीज वगैरे आहेत का होळीबद्दल, लहानपणाच्या किंवा आत्ताच्या? आणि सेटवरती जर होळी सेलिब्रेट केली तर तुम्ही कशा पद्धतीने कराल? आता आमचं सगळं हिच्या हातात आहे, ही सगळं करते. कारण बऱ्याच गोष्टी हिला आवडतात अरेंजमेंट करायला, तर ते हिच्या हातात आहे. सांग बाई, तूच सांग. मी अजून असा काही प्लॅन केलेला नाहीये, पण जेव्हा केव्हा शूट आमचं होळीचं असेल, मी तर असा विचार करते की आता काय होतंय, हल्ली तेवढा वेळ मिळत नाही किंवा अर्धे फ्रेंड्स आउट ऑफ असतात, इकडे तिकडे असतात, प्लॅन्स होत नाहीत, भेटत नाहीत. तर खेळायला मे बी मिळेल होळी, रंगपंचमी की नाही मिळणार काहीच माहिती नाही. सो जे काही आहे तर मी इकडे खेळून घेणार आहे सगळ्यांच्या आधी. मग त्या दिवशी मी घरी झोपले, सुट्टी असेल तर काही चालेल मला. हां, पण आम्ही खूप रील्स करू, हे माझ्या डोक्यात एक बसलेलं आहे. होळीचा आला सिक्वेन्स की संपलं, सुरू. तर होळीमध्ये तुमच्या सर्वांचा असा आवडता कलर कोणता आहे की तुम्ही एकमेकांना लावणारच? मी सांगू, हो. तो सिल्वर असतो माहितीये, हा. तो मला खूप आवडतो. कारण आम्ही म्हणजे मी लहान असताना खूप होळी वगैरे सगळं मला खूप आवडायचं, रंगपंचमी वगैरे खेळायला. तर बिल्डिंगमध्ये नाही का ते मोठी थोडी मुलं असतात जी खूप त्रास देतात, मग अक्षरशः त्यांनी मग अंडी फोडली आहे, टॉमॅटो फोडलेत, परत मग ते गटाराच्या पाण्यात असं लोळं काय 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 केलंय, टाकीत बिकीट टाकले, सगळं केलेलं आहे. सो मला तो रंग फार आवडतो कारण की तो निघत नाही त्याच्यामुळे. रंग मला अजिबात आवडत नाही. कारण मला पण असंच लहानपणी एकाने लावला होता आणि मी याला चालले होते, नाटकाला चालले होते, माझा 10 दिवस तो रंग जात नव्हता, अजिबात नाही आवडत. आता मी घेऊन येणार. मग आता उपाय काय ते काढण्यासाठी? काहीतरी उपाय तर नाही, मी असलेलच. मी नाही एवढा प्रयत्न करायची कारण की सुट्टी मिळायची ना, शाळेत जायला मिळायचं नाही, घरी आराम. वा, म्हणजे लावून घ्यायचं स्वतःहून. तुमचा काय आवडता कोणता कलर आहे होळीचा? कलर सगळेच आवडतात मला, पण लाल कलर, लाल लावूया सगळे छान छान कलर. तुम्ही दोघं लावा, ते आमचा काय संबंध नाही, तुम्ही दोघं लावा. म्हणजे सगळेच कलर. आणि होळीचं म्हणशील तर सुट्ट्या पॉसिबल नाही आहेत, सो आम्ही सगळे छान इथेच सगळे सण सेलिब्रेट करतो, आनंदाने करतो. घरची पुरणपोळी मिस करू, पण प्रत्येकजण आपापल्या घरून इकडे घेऊन येतं आणि आम्ही छान, म्हणजे असं मला घर इतकं असं मिस नाही होत. ताई आहे, हे आम्ही सगळे आहोत, सो फॅमिलीसारखं आम्ही सगळं इथे सेलिब्रेट करतो. सगळे कलर्स वगैरे आम्ही आय गेस इथेच ह्या होळीला खेळू. तर आपण एक छोटासा गेम खेळूया. तुम्ही बोला तुमचा गेम. ओके, तर मी एक कलर असं सजेस्ट करेन, तर कॅरेक्टरमध्ये तो कलर कोणासाठी परफेक्ट आहे ते तुम्ही सांगा. रेड कोणासाठी तुम्ही असं कॅरेक्टर? अविनाश. ओके. अविनाश तो खूप असा लगेच हायपर होतो, चिडतो, रागीट आहे. रेड कलर आपण असं प्रेमाचा पण romance, आहे. love मग आता सध्या त्यांचा अँगल पण तसा सुरू आहे. म्हणजे असं नाही की त्याचं अनुवर प्रेम नाहीये, त्याचं प्रेमही आहे, फॅमिलीला पण तो तितकंच जपतो, म्हणजे खर्च करतो घरचा, सगळ्यांना सगळं सांभाळतो. सो रेड कलर अविनाशसाठी जाऊ शकतो. येल्लो. येल्लो प्रथम साठी. चला, ग्रीन कोणाचा फेवरेट आहे? ग्रीन फ्लॅग संदीप, म्हणजे राजन. नॉर्मली राजन कसा ग्रीन फ्लॅग हा. सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हा. भाऊ म्हणून पण, फ्रेंड म्हणून पण, नवरा म्हणून नाही, म्हणजे सीमासाठी नाहीये ना. सीमासाठी नाहीये, पण ऑफकोर्स म्हणजे तो त्याच्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी हा. छान हे करतो. सो ग्रीन फ्लॅग इज दादा. कलर ऑफ ऍक्सेप्टन्स. हा. निसर्गाचा पण कलर ग्रीन आहे, हो, ते सगळं सामावून घेतं. हो, म्हणजे आम्ही त्याला जेवढे छळतो ते सगळं तो हा. सहन करतो. सहन हा. करतो. त्याच्या येस. दुप्पट तो त्रासही तेवढाच देतो. अच्छा. त्रास देतो. या निमित्ताने आम्हाला खूप मिळतात ट्विस्ट वगैरे, गॉसिप पण खूप मिळत आहेत. तर ब्लू हे कोणाला देणार तुम्ही? ब्लू कलर. ब्ल्यू ताई असा पाण्याचा रंग आहे ना, तर ती जिथे जाईल तशी राहते. म्हणजे आमच्यासोबत असं कलर छान हे करतो. तितकी छान असते. सो सगळीकडे मिक्स होणारी, तो शेप घेणारी तशी ताई ब्ल्यू. सॉफ्ट पिंक. पिहू पिहू अनु. आणि अनु पण. हो, त्या दोघी नाही पण. हा, दोघी तशाच आहेत, दोघी गोड आहेत. गोड आहेत खूप. सो तो कलर त्या दोघींना. ऑरेंज. ऑरेंज कलर म्हणजे ना आपल्या ह्याचा रंग आहे, संस्कृतीचा रंग आहे. आणि आमच्या सिरियलची संस्कृती आपण म्हणू ना तर आमच्या डिरेक्टर साहेबांच्या हातात आहे. सो त्यांनी ती खूप जपलेली आहे. आणि ही इज अ स्ट्रिक्ट मास्टर. म्हणजे आम्ही कोणी कॅरेक्टरच्या बाहेर गेलो की लगेच ते थांबायचं कुठे, कुठे थांबायचं, काय करायचं, खूप छान आम्हाला ते सांभाळून घेतात आणि शिकवतात वेळप्रसंगी, ओरडतात.
आणि आमच्या सेटवरची संस्कृती अशी जपून ठेवली त्यांनी कंट्रोलमध्ये. सो ऑरेंज कलर त्यांचा, रवींद्र करमरकर. तर तुमचा आता फेवरेट सिल्वर आहे, तर तो सिल्वर रंग तुम्हाला कोण वाटतं कॅरेक्टर असेल, आणि जर तो आता जर तुमच्या होळीमध्ये तुमच्या हातामध्ये दिला तर सर्वात आधी तुम्ही कोणाला लावणार तो सिल्वर रंग? हिला आवडतो, हिलाच लाव. हिलाच लावेल. नाही, हातामध्ये त्यांच्या आहे, त्यांनी डिसाईड करायचंय कोणाला तिच्या लावायचं. हातामध्ये आहे ना, आम्ही तिचे हात तिच्यात घालवले. ओके, सो थँक्यू सो मच. खूप आनंद झाला तुमच्यासोबत बोलून, आणि पुन्हा आपण असंच माध्यमातून परत. बोलत राहू. तर तुम्हाला पण कसं वाटलं आम्हाला टेल चक्कन रिजनल मधून बोलून? अरे खूप कमाल वाटलं आम्हाला, खूप धमाल. तुम्ही असंच परत परत येत राहा, आपण परत परत छान छान इंटरव्ह्यूज करू, तुम्हाला अजून गॉसिप्स देऊ. थँक्यू सो मच. आम्ही पुन्हा नक्की थँक्यू. बाय.